नमस्कार, माझं नाव संयम देशमाने आणि मी तुमच्या सर्वांचा इंग्लिश स्पीकिंग ट्रेनर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये. खूप लोकांचा मला प्रश्न येतो की सर आम्हाला इंग्रजी शिकायची आहे, आम्हाला इंग्रजी शिकायला सुरुवात करायची, पण सर आम्हाला हेच समजत नाही सर इंग्रजी शिकायला सुरुवात करायची कुठून. दॅट्स व्हॉट दिस व्हिडिओ इज ऑल अबाउट. हाच व्हिडिओ मी तुम्हाला शिकवणार आहे. याच व्हिडिओमध्ये सगळं शिकवणार आहे की तुम्ही इंग्रजी शिकायची सुरुवात कशी करायची आणि काय काय तुम्हाला शिकायला पाहिजे. म्हणजे कसं असतं ना भाई, जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं शिका. फॉर एक्झाम्पल, खूप असे विद्यार्थी असतात ज्यांना यार रीडिंग येते पण त्यांना स्पीकिंग येत नाही, रायटिंग येत नाही. ओके, मग हे माहीत कसं करणार. खूप असे विद्यार्थी असतात की ज्यांना ग्रामर माहीत नाही. ओके, बाकी त्यांना सगळं येतं, ग्रामर माहीत नाही, मग त्याची प्रॅक्टिस कशी करणार. खूप असे असतात की ज्यांना सगळं माहिती, ग्रामर माहिती, रीडिंग माहिती, रायटिंग माहिती, सगळं माहिती, पण त्यांना हे माहीत नसतं की बोलायचं कसं. मग हे कसं कळणार, यासाठी तुम्हाला एक कम्प्लीट ॲनालिसिस पाहिजे. तुम्हाला माहित असायला पाहिजे की भाई आपण कुठे कुठे चुकतो आणि कुठून आपल्याला सुरुवात करायला पाहिजे. राईट, त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे. नमस्कार, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण खूप इम्पॉर्टंट मी व्हिडिओ टाकत असतो तुमच्या स्किलच्या रिगार्डिंग. ओके, लेट्स स्टार्ट. यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला तुमची लेवल माहीत करून घ्यायची की मला किती येतं. आणि जर तुम्हाला तुमची लेवल माहीत करायची असेल तर तुम्हाला एक टेस्ट द्यावी लागेल. सिंपल टेस्ट आहे. एक गोष्ट अशी आहे की खूप विद्यार्थी असतात ज्यांना असं वाटतं की यार मला तर काही येत नाही, यार मला काही येत नाही. इट्स ओके भाई, ही लँग्वेज आपली नाही आहे. इंग्लिश लँग्वेज ही आपली नाही आहे. इंग्लिश लँग्वेज दुसऱ्या देशामधली लँग्वेज आहे, पण आपल्याला शिकायचं हे लक्षामध्ये घ्या. तुम्हाला मराठी येते ना, बस, बाकी काही गरज नाही आहे. इंग्रजी येण्यासाठी बाकी कोणताही बेस नसला तरी चालेल. तुम्ही बेसिक पासून इंग्रजी बोलायला शिकू शकता, काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. डझंट मॅटर तुमची शाळा मराठी होती, तुम्हाला एन्व्हायरमेंट नव्हतं, याच्या आधी कधी इंग्लिशचं ई पण तुम्ही ऐकलं नाही. तुम्हाला फक्त एक माइंडसेट तयार करावा लागेल प्रॉपर की भाई मला सुरुवात कुठून करायची आणि मला बोलायचं म्हणजे बोलायचं. त्यासाठी सगळ्यात पहिले, आणि ऑनलाईन क्लासेस करायचे असेल, बिलकुल बेसिक पासून शिकायचं असेल तर माझ्या ऑनलाईन बॅचमध्ये या. काही टेन्शन नाही, बिलकुल जबरदस्त बेसिक टू ॲडव्हान्स आपण शिकत असतो. दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि ऑफलाईन शिकायचं असेल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये माझी ब्रांच आहे, त्या ठिकाणी या. ऑफलाईन माझ्यासमोर बसून प्रॅक्टिस करा. आय एम गॅरंटी यू 3 महिन्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स इंग्रजी बोलून शिकाल तुम्ही. ओके, लेट्स स्टार्ट. जर तुम्हाला तुमची लेवल माहीत करून घ्यायची असेल की यार मला काय येतं आणि काय नाही, कुठून सुरुवात करायची आहे, त्यासाठी तुम्हाला स्वतःला टेस्ट घ्यावी लागेल स्वतःची. त्यासाठी यू हॅव टू ओपन चॅट जीपीटी. तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये चॅट जीपीटी असते, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. चॅट जीपीटी मध्ये या ठिकाणी सरळ सरळ जायचं. आणि जरी तुम्हाला चॅट जीपीटी मध्ये जमत नसेल तर काही काळजी करू नका, मी दिलेल्या नंबरवर मेसेज करा, मी तुम्हाला कंप्लीट टेस्ट पाठवून देईल. या ठिकाणी तुम्हाला एक प्रॉम्प्ट देतो, हा प्रॉम्प्ट तुम्हाला टाकायचा आहे. हा प्रॉम्प्ट मी पेस्ट करतो. ऑलरेडी मला हा प्रॉम्प्ट मी ऑलरेडी सिलेक्ट केलेला आहे, त्याच्यामुळे मला हा प्रॉम्प्ट माहिती आहे. तुम्हाला प्रॉम्प्ट पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी या प्रॉम्प्टची लिंक देऊन देईल किंवा प्रॉम्प्टच देऊन देईल तुम्हाला. तो कॉपी करा, त्या ठिकाणी टाका आणि मग इंग्लिश बिलकुल वीक बाय वीक शिकायला सुरुवात करा. जसं तुम्ही हा प्रॉम्प्ट टाकला तर याला सेंड करायचं आणि सेंड केल्यानंतर तुम्हाला कंप्लीट या ठिकाणी दाखवेल की भाई टेस्ट चे रूल्स काय आहेत, काय काय करायचे. बघा, सगळ्यात पहिले एक टेस्ट. आता बघा, एक इंग्लिश लँग्वेजचं कसं असतं, इंग्लिश लँग्वेजमध्ये लेवल्स असतात. तुम्ही कोणत्या लेवलवर आहात. फॉर एक्झाम्पल A2, B2 आणि C2. ओके, आणि C2 अशा प्रकारे हे लेवल्स असतात. भाई A1 म्हणजे काय की जो खूपच बेसिक आहे, त्याला अजून खूप शिकायची गरज आहे. A2 म्हणजे काय की ज्याला येतं थोडंफार पण अजून तो इम्प्रूव्ह करू शकतो. B1 म्हणजे काय की हा भाई हा चांगला फ्लुएंट आहे पण याचा व्होकॅब्युलरी कमजोर आहे किंवा काही एकाद दोन चुका होतात. B2 म्हणजे काय की भाई आहे, जबरदस्त आहे, चांगला आहे. ओके, C1 म्हणजे काय, एकदम फ्लुएंट, एक नंबर, काही टेन्शन नाहीये. आणि C2 म्हणजे काय, एकदम प्रोफेशनल लेवल इंग्लिश, एकदम फिलॉसॉफिकल इंग्लिश जो बोलतो. ठीक आहे, दॅट्स व्हॉट C2. सो हे लेवल्स असतात, तुम्हाला तुमची लेवल काढायची. सो या ठिकाणी बघा, ग्रामर, व्होकॅब्युलरी, रीडिंग, लिसनिंग, रायटिंग, स्पीकिंग, सेंटेन्स फॉर्मेशन, एरर करेक्शन, टेन्सेस, प्रोनाउन्सिएशन नॉलेज, या सगळ्या बेसिसवर चॅट जीपीटी तुम्हाला एक टेस्ट देईल. ठीक आहे, आणि या गोष्टी तुमच्या या ठिकाणी मोजण्यात येतील. तुमचे CEFR लेवल काय आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या 1 ते C2 पर्यंत कोणत्या लेवलमध्ये येता. त्यानंतर स्किल बाय स्किल पर्सेंटेज किती आहे तुमचे, ओव्हरऑल स्कोर, ग्रामर अनालिसिस, व्होकॅब्युलरी अनालिसिस, मिस्टेक कोणत्या करता, रायटिंग असेसमेंट, टेक्स्ट बेसिस, सगळं याच्यामध्ये आहे. ठीक आहे, सिंपल एक्झाम आहे. तुम्हाला फक्त काय करायचं, ही टेस्ट सॉल्व्ह करायची. टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला काय म्हणाल, ओके आता बघा, या ठिकाणी तुम्हाला फक्त ABCD करायचं. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स.
ओके, काय करायचंय? शी गो टू स्कूल एव्हरी डे, शी गोज टू स्कूल एव्हरी डे, शी गोईंग टू स्कूल एव्हरी डे, शी गॉन टू स्कूल एव्हरी डे. याच्यापैकी कोणतं बरोबर आहे? मला वाटतं याच्यामधलं बी बरोबर. मी या ठिकाणी टाकतो बी आणि या ठिकाणी तुम्हाला पुढं करायचं आहे. ओके, पुढं केलं ते सांगतं बरोबर आहे की नाही. काय आन्सर रेकॉर्ड झालंय तुमचा आता. ठीक आहे, बघा. त्यानंतर चूज द वर्ड दॅट इज क्लोजेस्ट इन मिनिंग टू हॅपी. हॅपीला क्लोज असणारा शब्द तुम्हाला यापैकी सापडायचा आहे. अँग्री, टायर्ड, जॉयफुल, हंग्री. आय थिंक जॉयफुल आहे, सो मी सी टाकेल. ओके, सी. ओके, हे आन्सर सुद्धा रेकॉर्ड होऊन जाईल. क्वेश्चन 3 अशी तुम्हाला टेस्ट देईल आणि टेस्ट दिल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सांगेल की भाई तुम्हाला किती पर्सेंटेज पडले, तुम्हाला कुठे कुठे इम्प्रूव्हमेंटची आवश्यकता आहे, तुम्हाला काय काय करावं लागेल. अशा प्रकारे तुम्ही स्वतःची टेस्ट घेऊ शकता. ते हे सुद्धा सांगेल तुम्हाला की तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी सुरुवात करायला पाहिजे. भाई तुमचं ग्रामर चांगलं आहे पण तुमचे स्पेलिंग चुकत आहेत, रायटिंग चुकतंय, तर मग रायटिंगमध्ये तुम्हाला सांगेल की यू हॅव टू इम्प्रूव्ह इन दीज फील्ड. मग ते तुम्हाला सांगेल आणि मग तुम्हाला तुमची लेवल माहीत झाल्यानंतर सुरुवात करायला खूप सिंपल होऊन जाईल. एम आय क्लिअर? समजलं? ओके, दॅट इज ऑल द व्हिडिओ इज ऑल अबाउट. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इफ यू हॅवंट सबस्क्राईब दिस पेज, प्लीज सबस्क्राईब द चॅनल, लाईक द व्हिडिओ. आणि याच्या आधी सुद्धा प्रॅक्टिस करायची असेल तर प्राईम मेंबरशिप घ्या, प्रॅक्टिस करत बसा. आणि ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असेल तर माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये या, दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. बिलकुल कमी फीज आहे, काहीच फीज, चिल्लर फीज आहे भाई. कुठे 12-12, 15-15 हजार फीज आहे. या ठिकाणी मी फक्त काय 1500-1600 रुपये घेतो, दॅट्स इट. ओके, आणि ऑफलाईन क्लास लावायचे असेल, संभाजीनगरमध्ये राहताय तर माझ्या अकॅडमीवर या, समोरासमोर बसा आणि शिका. थँक्यू सो मच. विल सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.